चला तर आज आपण गवारीची सुकी भाजी करणार आहोत, एकदम साधी आणि सिंपल। तर इथं मी खलबत्त्यामध्ये लसूण आणि कोथिंबीर घेऊन वाटून घेतलेलं आहे चांगलं खलबत्त्यामध्ये। इथं मी कढई ठेवली आहे, कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे। आता ह्याच्यामध्ये तेल तापलं की आपल्याला ह्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे। तर माझ्या रेसिपी खूप साध्या सिंपल असतात। जर तुम्हाला माझ्या अशा रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा। तर याच्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे आपण। कढीपत्ता टाकल्याच्या नंतर आता आपल्याला वरून टोमॅटो टाकायचा आणि छान भाजून घ्यायचे। टोमॅटो वगैरे छान असं भाजलं ना, मग ती टेस्ट वगैरे छान त्याची होते लागते आणि ते मस्त भाजून घ्यायचं आहे। त्याच्यानंतरनं जे आपण कोथिंबीर आणि लसूण वाटलं होतं ना खलबत्त्यामध्ये, ते पण त्याची पेस्ट आपल्याला इथे टाकायची आहे। मी दुसरं काही याच्यामध्ये जास्त टाकणार नाही आणि याच्यात शेंगदाणे वगैरे काहीच नसणार आहे। आपलं एकदम सिंपल आपण अशी सुकी भाजी करून घ्यायची, म्हणजे डाळ भातासोबत होते, भाकरीसोबत पण खूप छान लागते आणि मस्त अशी ह्याला भाजून घ्यायचं आहे चांगलं। तरी तर आता मी धना पावडर टाकलेला आहे बघा, टोमॅटो एकदम चांगलं भाजलेलं आहे। धना पावडर टाकल्यावर हळद टाकायची आपल्याला आणि तुमचा घरचा मसाला आहे तो ह्याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि छान परत परतून घ्यायचं आहे चांगलं। मसाले आणि भाजून घेतलं ना, ते भाजीला चांगली टेस्ट येते। इथे जे मी खलबत्त्यामध्ये जे वाटलं होतं लसूण कोथिंबीर, ते त्याच्या साईडला असतं, ते पाणी त्याच्यामध्ये मिक्स करून त्याचं ते पाणी आहे हे बघा। मस्त तर्री किती एक म्हणजे मसाले मेन म्हणजे सगळं मसाल्यावरती आहे। मसाला भाजल्याशिवाय भाजीला टेस्ट येतच नाही। इथे मी चांगली गवार धुवून गवार पण टाकून घेतलेली आहे। गवार कच्चीच आहे, उकळून वगैरे काही घेतलेली नाही आहे। मस्त चांगलं भाजून घ्यायची आहेत भाज्या आणि मेन म्हणजे ह्याला आता पाणी नाही टाकायचं, फक्त आपल्याला हे आता वाफेवर शिजवून घ्यायचं आहे। मी याच्यामध्ये थोडं पण पाणी ॲड नाही केलं। ह्याच्यावर झाकण ठेवून आता आपण ठेवून द्यायचं आणि मीठ पण मी वरून टाकायचं चवीनुसार तुमच्या। मस्त असं झाकण ठेवलं आहे। आता एक 5-10 मिनटं वाफेवर ठेवून द्यायचं आहे त्याला आणि उघडून पण बघा खाली वगैरे लागते की काय। लागलेलं तर नाही आहे भाजी। छान अशी गवारीची भाजी झाली आहे, भाकरी चपातीसोबत खूप छान लागते, डाळ भातासोबत पण छान लागते। एकदम साधी सिंपल रेसिपी असतात आपल्या। चला तर आपली भाजी आता परत एक 2 मिनिट झाकून ठेवणार, झाली आपली रेडी भाजी। हे बघा शिजली ना, आणि काहीच नाही पाणी पण नाही टाकलेलं, वाफेवरच शिजवली आहे।